सोबत दत्ताभाऊ सुसर आहेत आणि विजय मिरवणूक त्यांची या ठिकाणी निघत आहे। तर आजच्या या विजय मिरवणुकीबद्दल काय सांगणार? आजच्या या विजय मिरवणुकीचं जे विजन आहे हे सर्वसामान्य माझ्या पाठीशी उभी राहिलेली जनता, वडीलधारी मंडळी, मित्रमंडळी, माता बहिणीचा मी हा विजय त्यांना समर्पित करत आहे व हा विजय जो आहे मी केलेल्या कामाची पोचपावती आहे। आणि या मतदारसंघाचे जे आमदार आहेत शोधाताई माने पाटील त्यांनी माझा जो विश्वास टाकला त्या विषयाला कुठे करोना जाऊ देता या प्रभागातून नगराध्यक्षाला सुद्धा लीड आहे आणि माझ्यासोबत ज्या ज्योतिताई वायकर होत्या आम्ही दोघे या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादांना विजय झालेलो आहोत। जनतेने हा जो विश्वास या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिलेला आहे, त्याच्यासाठी काय कार्य करणार आपण? जे आम्ही आमच्या आजपर्यंत मी तुम्ही ज्यावेळेस माध्यमाच्या वेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस मी सुद्धा सांगितलं होतं मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही आता जे वचननामे सांगितलेलं आहे त्या वचननाम्यात आम्ही 11 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यातली एक गोष्ट सुद्धा अपूर्ण राहणार नाही। घरगुती सुद्धा कामं झालेली आहेत, विकासाचे सुद्धा कामं झालेली आहेत, काही आमदार आहेत, सत्ता इथून तिथून सगळे आज सुद्धा पंडितदादा नगराध्यक्ष विरामन झालेले आहेत। हा जनतेचा एक विश्वास आहे आणि त्यांना जे आपण सांगितलेलं आहे ते त्या गोष्टी खरा जाणार नाही। नमस्कार। आज चिखली विधानसभेच्या सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला। या ठिकाणी माझ्या पुंडलिकनगर, गजानननगर, शिवाजीनगर, पंचमुखीनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये माझी आई सौ श्रीमती ज्योतिताई भगवानराव वाळेकर या प्रचंड मताधिक्याने सर्वांनी चिखली शहरातील सर्वाधिक मताधिक्याने 715 मतांनी आईला निवडून दिलं। माझ्या वडिलांची या ठिकाणी स्वप्नपूर्ती झाली, त्याबद्दल मी सर्व नगरवासियांचे तसेच चिखलीकरांचे आभार मानतो आणि माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या 16 वर्षापासून चिखली शहरामध्ये विकास कामे असो किंवा बाकी पक्षाचे संघटन असो ती कामं मी आजपर्यंत करत आलो। मी माझ्या आईच्या वतीने सर्वांना या ठिकाणी विश्वास देतो की इथून पुढे तुम्ही जो हा विश्वास दाखवला, मागच्या वेळेस 7 मतांनी पराभव झाला, यावेळेस तुम्ही 100 पट मते देऊन 715 मते निवडून आणले, असेच मी तुमचे 100 पट जास्त कामं मी या आपल्या मतातून करून दाखवेल अशी मी आपल्या सर्वांना विश्वास देतो।